तर आता फायनली पोचलोय मी द्वारकाला. आहे बघा मागे बघू शकता तुम्ही द्वारका स्टेशन. आणि इकडून आता आज पूर्ण दिवस नागेश्वर आणि द्वारका फिरणार आहे. आणि नंतर परवासाठी निघणार आहे मी, सॉरी उद्या रात्री निघणार आहे मुंबईसाठी नाहीतर दमनसाठी. अजून का तो प्लॅन फिक्स नाही. हे बघा ही ट्रेन होती ज्याने तुम्ही विरारवरून द्वारकासाठी येऊ शकता. टोटल 7-8 तासाचा सफर आहे इकडून. आणि खूप भारी वाटतं. सकाळी 7 वाजता पोचते. आता पूर्ण दिवस आमच्याकडे, आजचा दिवस पूर्ण इकडे आणि उद्याचा दिवस पण, असे 2 दिवस आमच्याकडे द्वारका आणि नागेश्वरसाठी. तर पूर्ण दिवस आम्ही जेवढे काय प्लेसेस कंप्लीट होतील ते सगळ्या कंप्लीट करू. तर आता निघालो आहे तयारी वगैरे करून नागेश्वरसाठी. बघू आता शेअरिंग ऑटो वगैरे भेटते काय, कारण स्पेशल गेली तर जास्त पैसे होतील, कारण 12 किलोमीटर आहे इकडून. आणि जे मगाशी तुम्हाला बोललेलो आश्रम, ते हे होतं आश्रम, हा असा आश्रम होता. आणि ह्या दरवाजाने आम्ही बाहेर आलेलो आणि तिकडे गेलेलो. तर आता चाललो आहे आम्ही नागेश्वरसाठी. आणि मग पूर्ण दिवस जे काय प्लॅन होतील ते 2 दिवस तर आपल्याकडे आहेच. तर भरपूर वेळ आहे फिरण्यासाठी. द्वारकाधीश टेम्पल, द्वारका, ते बेट द्वारका वगैरे. तर आधी ऑटो बघतो सगळ्यात पहिली. आता 9 वाजलेत. तर 12 किलोमीटर म्हणजे अर्धा तास तरी लागेल पोचायला. तर बघू ऑटो भेटलं तर. गेटवरून ही शेअर काय बोलू याला, ओपन बाईकच आहे ही. तरी 30 रुपये शेअरिंग ऑटो आहे याची. ऑटो टाईप तर नाही. तर चाललो आता, कारण ऑटो डायरेक्ट 500 रुपये बोलतात. तर हे काही युनिक आहे, तुम्ही कधी पहिल्यांदाच बघितलं असेल. बघू शकतो आपण 30 रुपये शेअरिंग. तर हे बघा, ह्या एक गेटच्या इकडून तुम्हाला हे भेटेल, ज्याला काय बोलतात, काय बोलते इसको अंकल? छकडा. छकडा. तर इकडून छकडा भेटेल आपल्याला नागेश्वरला जायला, जी शेअरिंग टाईपच असते. आणि पुढे बुलेट मग अशी जशी तुम्हाला दाखवली ती सगळ्या गाड्या अशाच आहेत इकडे. मोस्टली हे चालतात 30 रुपये शेअरिंग. ह्या गेटच्या इकडे यावं लागेल पकडायला. पोचलो आम्ही मंदिराकडे. तर मी तर सांगेन, तुम्ही जर कधी येत असाल इकडे तर ह्याच गाडीने आहे, कारण एक वेगळा तुला अनुभव घेऊ शकता तुम्ही लोक. आणि गाडी पण चांगली, थोडा टाईम लागतो ठीक आहे, पण एक वेगळा अनुभव तुम्ही घेऊ शकता या गाडीने आलात तर. तर आता चाललो आहे मंदिरात. तर इकडे पण एवढी गर्दी नाही आहे, जसं की काल सोमनाथला पण गर्दी नव्हती, तशी इकडे नागेश्वरला पण गर्दी नाही. तर चांगलं आहे. एक चाललो आहे तर दर्शनासाठी. तर आतमध्ये माहिती नाही केवढी गर्दी असेल ती, बाहेर तरी गर्दी नव्हती. तर असं मंदिर आहे. तर बघू शकतो आपण इकडे मोबाईल पण आतमध्ये आणू शकतो. आणि बघा गर्दी पण नाही एवढी. तर इकडे आतमध्ये शॉपिंग करण्यासाठी पण भरपूर हे वस्तू आहेत, बघू शकतो आपण स्टॉल लावलेले. तर हे 2 घेतलेत मी आणि हे घेतलं. इकडे मस्त पिंड्या वगैरे पण आहेत, शिवलिंग, नंदी, आणि सगळं रिजनेबल रेटमध्ये, एवढं महाग पण नाही, खूप स्वस्त आहे. आता नागेश्वरचं दर्शन झालेलं आहे ना. आता ऑटो बघू इकडे, जे रुक्मिणी देवी मंदिरसाठी जाणार आहे. ते समोर शेअरिंग ऑटो आहेत. ते बोलले आम्हाला लिंबूवाले, लिंबू सरबत तिकडे आहे ते शॉपवाले, ते बोलले की भेटेल म्हणून. आणि हे नागेश्वर मंदिर आणि त्याच्या समोरूनच भेटेल इकडून. तर एकदा इन्क्वायरी करून नंतर जाईन मी रुक्मिणी देवी मंदिरला, कारण आता द्वारकाधीश मंदिर बंद होणार आहे. 12:30 वाजता बंद होतं ते, आणि ते डायरेक्ट 5 वाजता ओपन होतं. तर अगोदर रुक्मिणी देवी मंदिर नाहीतर बेट द्वारका, दोघांतलं एक जाईल. तर इकडून आम्हाला परत हीच भेटली, ज्याला काय बोलतात ते, क्या बोलते इसको अंकल गाडी को? रिक्षा. तर तीच मिळाली. ते मगाशी अंकल काहीतरी वेगळं बोललेले, हे रिक्षा बोलत आहेत. तर याने 30 रुपये किराया द्वारकाधीश मंदिरपर्यंत. मगाशी त्या ऑटोने उतरलो आणि आता द्वारकाधीश मंदिर पण बंद झालं. तर आता मी हा रोड जातोय रुक्मिणी मंदिरकडे, रुक्मिणी देवी मंदिर. तर तिकडे चाललो आहे, कारण द्वारकाधीश मंदिर पण बंद झालं आणि जे बेट द्वारका आहे ते पण बंद झालं आहे. तर हे बघा हा रोड जातोय सरळ इकडून. तर चाललो आहे आता तिकडे. आणि मग जेवून वगैरे परत रूमवर जाणार, झोपणार आहे, कारण द्वारकाधीश मंदिर डायरेक्ट आता 5 वाजता ओपन होणार आहे, दोन्ही पण, द्वारकाधीश मंदिर पण आणि बेट द्वारका पण. आता पोचलोय रुक्मिणी मंदिरकडे. हे बघा रुक्मिणी देवी मंदिर मागे तुम्ही बघू शकता, मागे आहे ते रुक्मिणी देवी मंदिर.
चालतच आलो, 20 मिनटं लागली द्वारकाधीश टेम्पलच्या इकडून. तर जातो आहे आता आतमध्ये. तर आता द्वारका बस स्टँडला आलो आणि इकडून 1 नंबरवरून द्वारका बेटसाठी बस जाते. आणि जर तुम्ही ऑटोने गेला तर मग अशी इन्क्वायरी केलेली तर ऑटोने 80 रुपये घेतात. तर बसने किती येतात काय माहिती, पण ऑटोमध्ये एकदम कोंबून भरून घेऊन जातात. तर बसमध्ये आपण कसं आरामात बसू शकतो एखाद्या सीटवर आणि झोप पण पूर्ण होईल. तर ही बस आहे. बस नंबर गुजरातीमध्ये लिहिलेलं असेल तर कळणार नाही. हे बघा, तर ही बघा तिकीट आपली 36 रुपये आहे द्वारकावरून बेट द्वारकासाठी. आणि मग अशी जी आम्ही गाडीसाठी इन्क्वायरी केलेली तर ते 80 रुपये बोललेलं जायची, ती ऑटो होती ती. म्हणजे याच्यात हाफ प्राईजमध्ये आपण बसने जाऊ शकतो आणि सीट पण चांगली विंडो मिळाली. आणि बस ऑटोने तुम्हाला एकदम कोंबून घेऊन जात होते. आता निघालो आहे मी, गाडी निघाली. तर बसमधून उतरल्यावर तुम्हाला ऑटो करावी लागेल, तर नाही तर 20-25 मिनटं चालत यावं लागतं. तर मी ऑटोच केली, 20 रुपये घेतले शेअरिंग ऑटोचे. आणि मंदिर अजून चालू नाही झालं, 4:30 वाजता चालू होणार, वाजले 3:45. तर बघू बाजूला काय असेल फिरायला तर ते तोपर्यंत फिरून येईन, नाही तर मग बसेन बाहेर तोपर्यंत. थोडंफार खाऊन वगैरे झालं आहे आणि आता चाललो आहे मी आतमध्ये. बघा इकडून एंटर आहे. अजून 15 मिनटं आहेत मंदिर खुलायला, 10 मिनटं आहेत. आणि इकडून लाईन लागलेली आहे चालू. तर चाललो आहे आता आतमध्ये. मी आतमध्ये जाऊन परत बाहेर आलो कारण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. तर मोबाईल मला लॉकरमध्ये ठेवावं लागेल. तिकडे 5 वाला लॉकर आहे, म्हणजे 5 रुपये देऊन लॉकर आहे, तर त्याच्यात मोबाईल ठेवायचा आणि मगच आत जाऊ शकतो. तर इकडे मोबाईल जमा करावा लागेल आणि नंतर आत जावं लागेल. दर्शन वगैरे करून झालं आणि तिकडे एक खाली सोन्याची द्वारका म्हणून बोलतात, तर तिकडे आता बघून येईन. हे बघा इकडून खाली जायचं आहे आणि इकडे सामान ठेवलेलं ते पण घेतलं आणि समोर मोबाईल दिलेला तो पण घेतला. एका मोबाईलचे 5 रुपये आणि सामान जर का बॅग वगैरे असेल त्याची 20 रुपये असे द्यावे लागतात. कारण आत तुम्ही बॅग तरी घेऊन जाऊ शकतो, पण तरी पण आतमध्ये गर्दी वगैरे नसेल म्हणून मी घेऊन गेलो नव्हतं. तर दर्शन वगैरे चांगलं झालं, 10 मिनटं लागले, 10-15 मिनटं. तर आता निघालो आहे मी सोन्याची द्वारका बघा. तर मी हे आपले शंखांपासून बनवलेल्या वस्तू खूप भारी आहे इकडे दर्शन. बघा बावले वगैरे, आपलं गणपती बाप्पा पण आहे. तर मी एक गाई घेतली आणि एक मोर घेतला. तर कधी आलात द्वारकाला तर या काकांच्या दुकानात नक्की या. हे एक सगळं होममेड आहे, काका घरी बनवतात हे बघा. तर ही बघा, हे आपण बघू शकतो अशी काहीशी आहे सोन्याची द्वारका ची बनवलेली आहे आता. हे बघा. तर आता इकडे खाली आलो आहे फिरायला. समुद्र आहे इकडे. समुद्र म्हणजे थोडं खाली टाईप आहे आणि इकडे फेरी पण येते. हे बघा. आणि हे एक वेगळं असं बेट आहे आणि इकडून हे ब्रिज आहे मोठं. हे बघा. आणि ते गुजरात सिटी आली आणि हे थोडं बाहेर आलं. तर मला पण अगोदर वाटायचं बेट द्वारका म्हणजे हे एका बेटवर आहे म्हणून त्याला बेट द्वारका बोलतात. पण आता जेव्हा मंदिरामध्ये गेलो तेव्हा ते पुजारी सांगत होते तिकडे, तेव्हा मला कळलं की इकडे श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट झालेली म्हणून ते भेट द्वारका आहे. तर मला अगोदर वाटलं की बेट द्वारका म्हणजे बेटावर आहे म्हणून बेट द्वारका याला बोलतात. तर हे बघा आपण बघू शकतो समुद्र आहे आणि हे एक वेगळं बेट आहे. हे बघा. आणि इकडून ते ह्याच्यामुळे अटॅच झाले, ब्रिज केले तेव्हा. आणि बोटने पण आपण येऊ शकतो, ओखावरून वगैरे येत असतो. हे असं बेट आहे वेगळं. तरी मगाशी बस परत पकडली कारण इकडून ऑटो पण भेटतात 80 रुपये शेअरिंग, 70-80 रुपये. आणि बस 31 ते चांगली पडते. आणि बस 5-5 मिनिटांनी येते, फ्रिक्वेन्सी पण चांगली आहे. डायरेक्ट द्वारका बस डेपोला सोडेल ही बस आहे याची. तर हा पूर्ण मार्केट तुम्हाला क्रॉस करून यावं लागेल. आणि बघा समोर मंदिर आहे, द्वारकाधीश मंदिर. आणि इकडे पण सेम, जर तुम्ही येत असाल तर मोबाईल वगैरे आतमध्ये अलाउड नाही, तर मोबाईल मला इकडे ठेवावं लागेल. बघा समोर लॉकर आहेत, इकडे मोबाईल ठेवून नंतर आतमध्ये जावं लागेल मंदिरात. तर आतमध्ये तुम्ही मोबाईल तर नाही आणू शकत, पण एक्झिट गेटने जर आलात तिकडून, जिकडून तुम्ही एक्झिट मारता तर तिकडून तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, पण बाहेर इथपर्यंत तरी येऊ शकता मोबाईल घेऊन. तर आता मी तसं झालो आहे. बघा हे मंदिर आहे असं बघू शकतो आपण. इकडून एवढं प्रॉपर नाही दिसत. हे बघा इकडून बघा, इकडून थोडंफार दिसते प्रॉपर. हे बघा मंदिर आहे, आतून भरपूर मोठं मंदिर आहे आणि गर्दी पण भरपूर असते. तर इकडे मार्केट पण खूप मोठं आहे. हे एक फ्रीज मॅग्नेट घेतलं मी आणि हा ड्रेस घेतला एक माझ्या भाचीसाठी. आपला गरबावाला ड्रेस असतो तसा, इकडे लावलेलं नाही कुठं दाखवलं असतं. हे बघा अशातला ड्रेस मस्त वाटतं छोट्या कोणाला. तर बघू आता थोडा वेळ मार्केटमध्ये फिरेनंतर जेवायला जाईन.